नमस्कार दर्शक हो, मी दिव्यानी आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देशातील, विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या। तर वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या। नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्यात हद्दीत नातेसंबंधांना काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। एका अल्पवयीन मुलीवर तिच्या चुलत भावानं अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे। घटनेची माहिती मिळताच इमामवाडा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना भाजप आमदार आशिष देशमुख यांनी विरोधकांवर निशाणा साधत जोरदार टीका केली। शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटातील अनेक खासदार महायुती सहभागी होण्यास इच्छुक असल्याचा दावा त्यांनी केला। तसेच विधान परिषद निवडणुकीतील भाजपचे उमेदवार डॉक्टर राजू पोद्दार यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। नागपूर महानगरपालिकेचा ठेका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन तिसऱ्या दिवशी सुरू झाले आहे। कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की गेल्या 3 महिन्यांपासून त्यांचा रजेचा वेतन मिळाले नाही, तसेच मागील महिन्याचा पगारही अद्याप देण्यात आला नाही। या विरोधात 11 जून पासून त्यांनी आंदोलन सुरू केले आहे। आजच्या नागपूर समय मराठी बुलेटिनमध्ये इतकंच। आम्ही तुमच्यासोबत आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा आणि हो, पुढील अंकासाठी आमच्यासोबत जुळले राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपुरावर गर्व करा। मी आहे दिव्यानी आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय। धन्यवाद।